आपल्यासोबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सुद्धा जोडले गेलेले आहेत। हरिभाऊ, आता मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतायत, पुन्हा एकदा अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी, आणि त्यांची प्रकृती इतकी आता खालावत चालली आहे, त्यांच्या नाकामधून रक्त यायला सुरुवात झाली आहे। फार गंभीर बाब आहे ही महाराष्ट्रासाठी। आणि जर बघा सरकारला द्यायचंच आहे ना, तर मग 15 तारखेची 20 तारीख का केली? परत 15 तारखेला अधिवेशन घेणार होते, ती 20 म्हणजे 5 दिवस वाढवले। आणि अन्न पाणी न घेता जी व्यक्ती उपोषण करत आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की जर पाणी कमी झालं शरीरातलं तर इतर ऑर्गन सुद्धा काम करणार नाही, उद्या त्यांना औषधोपचार सुद्धा लागू पडणार नाही। अशा परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे सरकारला की तुम्ही उद्याच्या उद्या आज रात्री सुद्धा तुम्ही GR करू शकता। तशा पद्धतीचा मी फॉर्म्युलाही तयार केला, साहेबांनाही भेटलो, मुख्यमंत्र्यांना सांगितलं हे सगळं सगळं एका दिवसात होऊ शकते। कारण मराठा हे तत्सम आहेत कुणबीची। एक GR काढायचं आहे की मराठा हे कुणब्याचे तत्सम आहेत, म्हणजे सगळे मराठा ओबीसी होतील एका दिवशी, एका तासात आणि एका कॅबिनेटमध्ये। दुपारी जरी कॅबिनेट घेतली तर संध्याकाळी आपण GR काढू शकतो आणि मराठ्यांना आरक्षण मिळू शकतो। फक्त माझं म्हणणं आहे की ते सब कॅटेगराईज करायचे, त्यानंतर ओबीसी मध्ये टाकल्यानंतर त्याला जो काही हिस्सा येईल, आता सिंथेसिसचा उद्या आजच अहवाल येणार आहे, त्यामुळे किती पर्सेंटेज मराठा आहे हे सुद्धा आपल्याला कळेल। त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहे। सरकारला अधिकार आहे, कुणाकडे जायची गरज नाही आहे। पण सरकारमध्ये जे काम करणारे जे IAS अधिकारी आहे, पिन कामाचे आहे, ते सांग कामे आहेत। ते म्हणतात की आम्ही काही नाही करू शकत, हा राजकीय निर्णय आहे, साहेब सांगतील तर करू। साहेब, अरे पण तुम्हाला संविधान वाचा, तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय वाचा। तुम्ही मराठा आहे हे तत्सम आहे, हे आता सिद्ध झालंय। हैदराबादच्या गॅजेटमध्ये आपण प्रत्यक्ष बघितलं आणि सिद्ध समितीने सांगितलं सगळ्यांना। आम्हाला तुम्हाला माहित आहे की मराठा हे कुणब्याचे तत्सम आहेत, वेगळे नाहीतच, म्हणून त्यांना तुरंत एक GR संध्याकाळपर्यंत निघू शकतो। माझं म्हणणं आहे दुपारी तुम्ही कॅबिनेट घ्या आणि लगेच GR काढा आणि सांगा की मराठा हे कुणब्याचे तत्सम आहे, मात्र त्यानंतर सरळ ओबीसी मध्ये न टाकता ओबीसी मधून त्यांना 5-10% काय द्यायचं ते द्या आणि आपलं आरक्षण सुद्धा वाढू शकते, 27 ते 52% पर्यंत जाऊ शकते। कारण भारतीय आयोगाचा अहवाल आपल्याकडे आहे, आपल्याकडे इम्पिरिकल डाटा मिळालेला आहे आणि आज जो संध्याकाळपर्यंत ते शुक्र समितीचा अहवाल मिळेल, त्याच्यात मराठा किती आहे ते सुद्धा आपल्याला मिळेल। म्हणजे दोन्ही मिळून आपण 27% 52% आपण आरक्षण देऊ शकतो। हे आपल्या हातात असताना एकही अधिकारी अभ्यास करत नाही, त्यांना सल्ला देत नाही आणि त्याच्या डोक्यात जे घुसलंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की हे भुजबळ खरं म्हणजे अर्थ आहे। भुजबळांनी कमीत कमी ज्या व्यक्तीला आपण भारतरत्न दिला त्या कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला काय हे बघावं। वसंतराव नाईकांनी 1965 साली आरक्षण दिलं महाराष्ट्रात, ते बघायला पाहिजे। 1994 साली शरद पवारांनी आरक्षण दिलं, अबकड केलं, त्याच्यात एक तुम्ही गट करू शकत नाही, देऊ शकत नाही, एवढंही समजत नाही।